न्यूयॉर्क. एक मुलगा एका मोठ्या इमारतीसमोर उभा राहून इमारतीकडेच बघत होता. त्या इमारतीच्या वर मोठ्या अक्षरात आरएस लिहिले होते. एक 15 वर्षाचा मुलगा त्याच्या डोळ्यासमोर फिरत होता. तो ओरडत होता, मोठमोठ्याने ओरडत होता. त्याच्या किंचाळण्याचा आवाज त्याच्या कानावर पडत होता. तो बोलत होता, आजोबा, माझ्या शब्दांवर विश्वास ठेवा, मी काहीही केले नाही. पण त्याच्या बोलण्यावर कोणीही विश्वास ठेवला नाही. पण तो अजून काहीतरी विचार करत असतानाच एका मुलाचा आवाज त्याच्या कानात घुमतो, जो म्हणतो, साहेब, आज जायचं? ते लोक आपली वाट पाहत आहेत. तो मुलगा मनातील विचार झटकून टाकतो आणि त्या मुलासोबत कंपनीच्या आत जातो. जसजसं तो कंपनीच्या आत जात होता, तिथला प्रत्येक कर्मचारी उभा राहून त्याला गुड मॉर्निंगच्या शुभेच्छा देत होता. पण तो मुलगा काहीही उत्तर न देता त्याच्या खाजगी लिफ्टमध्ये जातो. त्याच्या मागे त्याचा सहाय्यक आणि त्याचे अंगरक्षक चालत होते. लिफ्टमध्ये प्रवेश करताच लिफ्ट थेट 81व्या मजल्यावर थांबते. लिफ्ट थांबताच तो मुलगा लिफ्टमधून बाहेर येतो आणि त्याच्या केबिनमध्ये जातो. आधी त्याने केबिनकडे लक्ष दिले आणि मग सरळ जाऊन त्याच्या खुर्चीवर बसला. हा मुलगा दुसरा कोणी नसून राघव सिंग आणि त्याचा असिस्टंट राकेश होता. राघव हा अतिशय क्रूर असा बिझनेसमॅन आहे. त्याच्या वाकड्यात जाणाऱ्या व्यक्तीस तो खूप वाईट शिक्षा देतो. मुलगा मुलगी असा भेदभाव तो अजिबात करत नाही. तर हा आहे आपला डेव्हिल हिरो राघव सिंग. राकेश त्याच्या केबिनमध्ये जातो आणि त्याच्या केबिनमधून फाईल घेऊन राघवच्या केबिनमध्ये येतो आणि दरवाजा ठोठावतो. राघव ए म्हटल्यावर राकेश आत येतो आणि फाईल राघवला देतो. तो फाईल घेतो आणि मग मीटिंग रूममध्ये जातो. त्या बैठकीच्या खोलीत एक सुंदर मुलगी आणि 3 पुरुष त्याची वाट बघत होते. राघव बैठकीच्या खोलीत शिरताच त्याची नजर त्या मुलीकडे थांबते. तिची परफेक्ट फिगर आणि पातळ कंबर पाहून त्याच्या ओठांवर हसू येते. तरुणीने लाल रंगाचा बिझनेस सूट आणि पांढऱ्या रंगाचा शर्ट परिधान केला होता. गोऱ्या रंगावर उंच पोनी आणि लाल लिपस्टिक छान दिसत होती. ती मुलगीही राघवकडे वासनेच्या नजरेने पाहत होती. तिची नजर राघवला जाणवली तेव्हा तो हसला आणि त्याच्या सीटवर गेला. प्रत्येकजण येऊन बसतो आणि त्याच्याशी आपल्या कल्पनांवर चर्चा करतो. काही वेळाने मीटिंग संपते आणि ती मुलगी तिच्या सीटवर बसून राहते. ती सर्वांच्या जाण्याची वाट पाहत असते. सर्वजण त्या बैठकीच्या खोलीतून बाहेर पडतात. आता त्या मीटिंग रूममध्ये फक्त राघव आणि ती मुलगी होती. त्या मुलीचे नाव होते तानिया. तानिया राघवकडे हळूच चालत जाते आणि सरळ राघवच्या मांडीवर बसते आणि तिचे हात त्याच्या गळ्यात घालते. राघवही तिला पाहून तिरकस स्माईल देतो आणि काहीही न बोलता तिच्याकडे बघत राहतो. राघवच्या मनात काय चालले आहे हे त्या मुलीला समजत नव्हते, पण ती राघवला फूस लावण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होती. ती हळूच तिचा हात घेऊन त्याच्या चेहऱ्यावर फिरवायला लागते आणि अतिशय मोहक आवाजात म्हणते, मिस्टर आर्यस, मला तुम्ही हवेत. ती त्याच्या चेहऱ्यावर बोटं फिरवत होती. राघवलाही आता नशा चढली होती. राघव त्याचा एक हात घेऊन तानियाची केस मागून धरतो आणि तिचा चेहरा स्वतःकडे खेचतो. तो तिच्या चेहऱ्याकडे पाहताच कोणताही वेळ न घालवता तो त्याची ओठ तिच्या ओठांवर ठेवतो आणि तिला खूप रफली किस करू लागतो. किस करताना तो तिच्या ओठांना चावतो. तान्या देखील त्याचा रानटीपणा पाहते आणि त्याला किस करू लागते. 15 मिनिटांनंतर जेव्हा दोघांना श्वास घेण्यात त्रास होऊ लागतो, तेव्हा ते दोघे एकमेकांना सोडून देतात. राघव तिला सोडून देणार होताच की त्याने तिचा खालचा ओठ जोरात चावला. मग तो त्याची ओठ तिच्या मानेवर ठेवतो आणि तिला किस करू लागतो आणि चावू लागतो. हळूहळू दोघेही एकमेकांच्या नशेत बुडाले आणि त्यांच्या अंगावरचे कपडे खाली जमिनीवर पडलेले. राघवचे हात तानियाच्या छातीवर होते. तानियाचे ओठ राघवच्या मानेवर होते आणि तिचे हात राघवच्या केसांत होते. दोघेही एकमेकांवर प्रेम करत होते. हळूहळू दोघांचे सगळे कपडे खाली पडतात. राघव तानियाला मीटिंग रूममधल्या सिक्रेट रूममध्ये घेऊन जातो. यावेळी त्यांचे ओठ एकमेकांमध्ये अडकले होते आणि तानियाचे पाय राघवच्या कंबरेभोवती गुंडाळलेले होते आणि राघव तानियाला खोलीत घेऊन जातो आणि तिला बेडवर झोपवतो. काही मिनिटांनी दोघेही एकमेकांवर वेड्यासारखे प्रेम करत होते. कंटाळा येताच ते पलंगावर झोपतात आणि मग राघव सिगरेट काढतो आणि धूम्रपान करू लागतो. संपूर्ण खोली सिगरेटच्या धुराने भरून गेली होती. राघव पुन्हा एकदा तानियासोबत ते सगळं करू लागतो आणि मग तो त्याची जळती सिगारेट तानियाच्या मानेवर ठेवतो, ज्यामुळे ती जोरात किंचाळते. तिला त्रास होत होता, पण राघव तिला विचारतो की सांग, तुला कोणी पाठवलंय? राघवच्या भीतीने ती त्याच्या बिझनेस अपोनंटचे नाव घेते. सनीचे नाव ऐकून राघव हसतो आणि तानियाला सोडून
वॉशरूमला जातो. तानिया बेशुद्ध झाल्यामुळे बेडवर पडून असते. काही वेळेनंतर राघव खोलीत येतो आणि तानियाला पाहून हसायला लागतो आणि त्याचा फोन उचलतो. त्याच्या अंगरक्षकाला कॉल करतो. अंगरक्षक तानियाला असे पाहताच राघवचा आवाज त्याच्या कानापर्यंत पोहोचतो. तिला उठवा आणि बाहेर काढा ऑफिसच्या. अंगरक्षक तानियाला घेऊन जातो. जेव्हा राघवने राकेशला कॉल केला तेव्हा तो राकेशला सनीशी व्यवहार करण्याची व्यवस्था करण्यास सांगतो आणि मग त्याच्या केबिनमध्ये जातो. दुसरीकडे डोंगराच्या मधोमध एक मोठा बंगला बांधलेला होता. त्या बंगल्याच्या 3ऱ्या मजल्यावरच्या एका खोलीत एक परीसारखी मुलगी किंग साईजच्या पलंगावर झोपली होती. लहान मुलासारखी 2 पाय पोटात घेऊन ती एका मोठ्या टेडी बिअरला मिठी मारत झोपली होती. खिडकीतून येणारा थोडासा सूर्यप्रकाश त्या मुलीवर पडतो तेव्हा ती स्वतःला ब्लँकेटने झाकून पुन्हा झोपायला जाते. पण अवघ्या 5 मिनिटांनंतर तिच्या झोपेची शत्रू, तिची जिवलग मैत्रीण तिच्या खोलीत येते. त्या मुलीला झोपलेली पाहून तिचा चेहरा रागाने लाल होतो. तिचे नाकही लाल झाले होते आणि गालही लाल झाले होते. ती फक्त बेडवर पडलेल्या मुलीकडे रागाने बघत होती. ती तिचा फोन काढते आणि नंबर डायल करते. तेवढ्यात दुसऱ्या मुलीचा फोन वाजू लागतो. पण ती मुलगी उठते आणि तिच्या फोनकडे पाहते, पण ती फोनकडे दुर्लक्ष करून दुसऱ्या बाजूला तोंड करून झोपते आणि पुन्हा स्वतःला ब्लँकेटने झाकून घेते. कॉलकडे दुर्लक्ष केल्याचे पाहताच ती दुसरी मुलगी रागाच्या भरात उभी राहते आणि हळूच पलंगावर पडलेल्या मुलीच्या कानाजवळ जाते आणि त्या मुलीचे नाव जान्हवी जोराने ओरडते. होय, हे कुंभकर्ण दुसरी तिसरी कुणी नसून आमची खोडकर जान्हवी आहे आणि दुसरी तिची जिवलग मैत्रीण ओवी आहे, जिचे आई वडील लहानपणीच वारले. तेव्हापासून ती जान्हवी आणि तिच्या कुटुंबासोबत राहत आहे. जान्हवीची कुटुंबीही ओवीला आपली मुलगी मानतात. ओवीचा आवाज ऐकून जान्हवीला धक्काच बसतो आणि ब्लँकेटला घेऊनच ती पलंगावरून खाली पडते आणि जोरात ओरडते, अरे मम्मी, माझ्या बायकोने माझी पाठ मोडली आहे. ओवी तिचे बोलणे ऐकताच अवाक झाली. ती जान्हवीकडे पाहते आणि ओवीला पाहून जान्हवी तिची बत्तीशी काढते आणि म्हणते, अरे ओवी बाळा, मी फक्त गंमत करत होते. ओवी आता तिला सोडणार नाही हे तिला माहीत होतं, कारण आज दोघींनाही त्यांच्या कॉलेजला उशीर झाला होता, फक्त जान्हवीच्या झोपेमुळे. त्यामुळे ओवी खूपच चिडली होती. ओवी धावत जान्हवीकडे जाते. ओवी जान्हवीला पकडण्याआधीच जान्हवी ब्लँकेटसह वॉशरूममध्ये धावते आणि आतून दरवाजा लॉक करते, ज्यामुळे ओवी अधिकच चिडते आणि तिला राग येतो. ती जान्हवीला म्हणते की मी तुला फक्त 5 मिनिटे दिली. जर तू 5 मिनिटात खाली आली नाही तर मी तुला सोडून एकटी जाईन. त्यानंतर मी तुझ्याशी कधीच बोलणार नाही. त्यामुळे जान्हवी पटकन तयार झाली आणि खाली हॉलमध्ये गेली. ती गेल्यावर तिला ओवी सोफ्यावर बसलेली दिसली, म्हणून ती मागून जाऊन ओवीला मिठी मारते. त्यामुळे ओवीला कळते की ही जान्हवी आहे. ती म्हणते की ओवी, प्लीज मला माफ कर, आजपासून मला कधीही उशीर होणार नाही. मग ओवी जान्हवीला म्हणते की ठीक आहे, आता खूप उशीर झाला आहे, उशिरा क्लासला गेल्यास काय होईल माहीत आहे ना, आणि असो, उद्या आपण मुंबईला जाणार आहोत, त्यासाठी आईबाबांना पटवावे लागेल. न्यूयॉर्क. जंगलाच्या मध्यभागी एक पडकी बिल्डिंग होती. त्याच्या एका अंधाऱ्या खोलीत एक माणूस उलटा टांगलेला होता आणि त्याच्या अंगावर कपड्यांचा एकही तुकडा नव्हता. त्याच्या शरीरावर अनेक लाल जखमा होत्या. जणू त्या मुलाला नुकताच खूप मार लागला होता. एक मुलगा खोलीत आला तेव्हा तो बेशुद्ध अवस्थेत होता आणि त्याच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. तो सरळ जाऊन खुर्चीवर बसतो, राजासारखा एक पाय दुसऱ्यावर ठेवून, आणि त्याच्या माणसांपैकी एकाला विचारतो की तो काही बोलला का. तर त्याचा एक माणूस बोलतो, नाही बॉस, काही सांगत नाही. सनी कुठेतरी गायब झाल्यासारखे वाटते, जणू तो जगात अस्तित्वातच नाही. मुलाने आपल्या माणसाचे बोलणे ऐकताच तो त्या माणसाकडे पाहतो आणि त्याच्याशी बोलतो. राघव सिंगच्या माणसांना कुणाला तरी अडकवणं कधीपासून अवघड झालं, असे म्हणत तो त्याच्या अधिकाऱ्याच्या कपाळाच्या मध्यभागी बंदुकीने गोळी झाडतो. तो माणूस मरतो. राघवला पाहून तिथे उभा असलेला प्रत्येक माणूस घाबरतो. राघव चाकू घेऊन त्या बेशुद्ध माणसाकडे जातो
आणि तो त्याच्या एका माणसाला त्याला शुद्धीवर आणायला सांगतो. मग त्याचा एक माणूस गरम पाणी आणून त्या माणसाच्या अंगावर ओततो. जसे गरम पाणी त्या माणसाच्या अंगावर पडते, तो माणूस ओरडतो आणि शुद्धीवर येतो. तो राघवला म्हणतो, जर तुला मला मारायचे असेल तर मला मारून टाक, पण तू मला असा त्रास का देत आहेस? तेव्हा राघवने त्याच्याकडे पाहिले आणि क्रूर हसत तो त्याच्या चेहऱ्यावर हळूच चाकू फिरवू लागला. त्या माणसाच्या डोळ्यात राघवची भीती स्पष्ट दिसत होती. तो राघवला स्वतःला मारून टाकण्याची विनंती करतो आणि म्हणतो, मला असा त्रास देऊ नकोस. पण राघव चाकूने त्याच्या चेहऱ्यावर वार करतो. नंतर राघवने त्याच्या पोटात चाकू खुपसला आणि त्याच्या ओरडण्याने राघवला आराम मिळतो. तो माणूस वेदनेत होता. राघव त्याच्या माणसांना म्हणतो, जय याला मारून जनावरांना खाऊ दे, आणि मग त्याच्या घरी निघून जातो. संध्याकाळी 7 वाजता राघवला एक फोन येतो. नंतर 5 मिनिटांनी तो त्याच्या असिस्टंटला कॉल करून बोलतो की जेट तयार करा भारतात जाण्यासाठी. राकेशचे तोंड उघडेच राहते, कारण राघवने 7 वर्ष उलटूनही कधी इंडियाचे नाव घेतले नव्हते. तिथला व्यवसाय त्याचा असिस्टंट पाहत असे. शिमला. जान्हवी आणि ओवी कॉलेजमध्ये आल्या. आज त्यांचा निकाल लागणार होता. तितक्यात कॉलेजच्या वेबसाईटवर दोघांच्या फोनवर नोटिफिकेशन आले की तुमचा निकाल लागला आहे, तुम्ही लोक तपासा. जान्हवीने ही सूचना पाहताच तिचा आणि ओवीचा निकाल उघडला आणि ती जोरात किंचाळते. तर दुसरीकडे ओवी कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये नखं चावत बसलेली असते. तिच्यासमोर एक मुलगा बसला होता. त्याचे नाव अमन. तो ओवी आणि जान्हवीचा चांगला मित्र आहे. अमन ओवीकडे बघून हसत कॉफी पीत असतो. तेवढ्यात जान्हवीचा आवाज अमनच्या कानावर पडतो. जी ओवीला बोलतच तिथे येते. ओवी, तू काय केलंस? त्यामुळे ओवी घाबरते. पण पुढच्या क्षणी तिची भीती आनंदात बदलते, कारण जान्हवीने संपूर्ण कॅन्टीनमधल्या स्टुडंट्सला ट्रीट दिली आणि तिला सांगितले की तुला माझ्यापेक्षा 2% कमी मार्क्स मिळाले आहेत. माझे 99% आणि तुझे 97%. अमन जान्हवीचे म्हणणे ऐकताच त्याच्या तोंडात जे होते ते बाहेर जान्हवीवर पडते. त्या दोघांना असे पाहून ओवी जोरजोरात हसायला लागते. जान्हवीला अमनचा खूप राग येतो, कारण अमनने तिचा ड्रेस खराब केला होता. ती तिची कॉफी अमनवर फेकणारच असते, पण चुकून ती समोर ओवीवर पडते, कारण अमन तिथून पळाला होता. कॉफी ओवीवर पडताच ती किंचाळली. ओवी बोलते, जान्हवी तू हे काय केलंस? पण जान्हवीला आता स्वतःला वाचवायचं होतं, म्हणून ती तिथून पाण्याची बाटली उचलते आणि अमनच्या मागे धावू लागते. ती अमनच्या मागे धावत होती. अमन पुढे धावत धावत जान्हवीला हाक मारत होता, यावेळी मला माफ कर. पुढच्या वेळी अशी चूक होणार नाही. पण जान्हवीला हे पटत नाही, म्हणून ती अमनच्या नावाने संपूर्ण कॅन्टीनच्या फेऱ्या मारते. पण अमनला पकडता येत नसल्याने ती एका जागी श्वास घेत उभी राहते. तिच्या एका हातात पाण्याची बाटली असते आणि दुसरा हात तिच्या कमरेवर असतो. ती एक लांब श्वास घेते आणि मग जमिनीवर बसते. ती बसल्याचे पाहून अमन हळूहळू तिच्याकडे चालू लागला. ते पाहून जान्हवीच्या चेहऱ्यावर हसू उमटते. तितक्यात अमन तिच्या समोर येऊन थांबतो. जान्हवी पाण्याची बाटली उचलते आणि अमनवर पाणी फेकणारच होती, पण अमन खाली वाकतो आणि पाणी थेट त्याच्या मागे उभ्या असलेल्या कॉलेजच्या प्रिन्सिपलवर पडतं. जान्हवीच्या कृतीचा प्रिन्सिपलला खूप राग येतो, पण ते जान्हवीला चांगलंच ओळखत होते, त्यामुळे ते जान्हवीला माफ करतात. जान्हवी ही त्यांना सॉरी म्हणते. त्यानंतर प्रत्येकाची पार्टी असते, कारण आज त्यांचा कॉलेजमधला शेवटचा दिवस होता आणि पार्टी संपल्यानंतर सर्वजण आपापल्या घरी निघून जातात. जान्हवी आणि ओवी घरी पोहोचतात ते त्यांच्या वडिलांकडे जातात. जान्हवी त्यांना मिठी मारते आणि सांगते की तिने टॉप केले आहे आणि ओवीनेही टॉप केले आहे. तिचे वडील खूप खुश होतात आणि त्यानंतर जान्हवी तिच्या वडिलांना मुंबईला कॉलेजचं ॲडमिशन घेण्यास पटवून देते आणि तेही होकार देतात. तेव्हा ती तिच्या वडिलांना सांगते की बाबा आज रात्रीच निघायचे आहे. तिचे वडील तिचे म्हणणे ऐकताच म्हणतात, ठीक आहे, आधी जा आणि फ्रेश हो, त्यानंतर आपण जेवण करू. त्यानंतर दोघीही फ्रेश होतात. सर्वांनी एकत्र बसून जेवण केले आणि जेवण झाल्यावर आपापल्या खोलीत जाऊन पॅकिंग सुरू केले.
पॅकिंग झाल्यावर ती विश्रांती घेते. संध्याकाळी सर्वजण एकत्र जेवतात. दोघीही बाहेर जाणार असल्याने त्यांच्या आईबाबांनी त्यांना खूप नियम सांगितलेले. बाहेरचे अन्न खाऊ नका आणि जास्त प्रवास करू नका. सोबत नेहमी अंगरक्षक ठेवा आणि अनोळखी व्यक्तींशी बोलू नका. जान्हवी त्यांचे सर्व नियम पाळते. त्यानंतर त्याचे वडील पहाटे 4 वाजता दोघींना विमानतळावर सोडतात. सकाळी 8 वाजता जान्हवी आणि ओवी त्यांचे सामान घेऊन विमानतळाच्या बाहेर पडत असतात. तेवढ्यात जान्हवी आतून येणाऱ्या मुलाला धडकते. तिचा फोन खाली पडतो, पण ती पटकन तिचा फोन उचलते आणि मुलाकडे न पाहता सॉरी म्हणते आणि तिथून निघून जाते. जान्हवीला पाहून तो मुलगा मंद हसतो आणि म्हणतो, शी इज ब्युटिफुल. नमस्कार मंडळी, ही या कथेतील पात्रांची फक्त ओळख होती. पुढील भागात आपण पाहूया डेव्हिल राघव आणि चुलबुली जान्हवीची रोमांचकारी भेट. कथा आवडत असल्यास चॅनलला लाईक करा. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.